नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. खासदार लंके यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या आपला मावळा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गडसंवर्धन, जतन, स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेचा 10वा टप्पा आज ऐतिहासिक साल्हेर गडावर यशस्वीरित्या पार पडला. या मोहिमेत खासदार भास्कर भगरे यांच्यासह शेकडो मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गडावरील प्लास्टिक कचरा, बाटल्या, थर्माकोल यांसारख्या अपायकारक कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, पायवाटांची साफसफाई व ठिकठिकाणी सौर दिवे व पर्यटकांना बसण्यासाठी बेंच तसेच नामफलक लावण्यात आले. यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, शिवरायांचे गड म्हणजे केवळ दगड माती नव्हे, तर तो आपला स्वाभिमान, इतिहास आणि अस्मिता आहे. या गडांची आजची अवस्था पाहून मन हेलकावून जातं. सरकार, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन गड संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपला मावळ्याच्या माध्यमातून हा लढा थांबणार नाही. तुम्ही पाहिला असन, महाराष्ट्रात नव्हे पूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठलं पण राजकारण असो किंवा समाजकार्य असो किंवा शुभकार्य असो, ते कार्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं. पण त्याच छत्रपती शिवरायांनी जे शौर्याने गडकोट उभे केले, त्या गडकोटांकडे आज दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांसाठी एक दिवस दिला पाहिजे. या भावनेतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एक संकल्पन केला आणि त्या संकल्पनाच्या माध्यमातून आम्ही महिन्याच्या एका रविवारी एका गडावर जायचं, त्या गडावर स्वच्छता, संवर्धन त्या ठिकाणी करायची, वृक्षारोपण करायचं, आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. शेवट ही एक थिनगी हे एक दिवस वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहिलं असन की आज खऱ्या अर्थाने राज्याला, देशाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते अखंडित राहिले पाहिजे. त्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचे हे गडकोट अभेद्यपणे आपल्यासमोर राहिले पाहिजे. त्यासाठी ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे. निलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आज ही 10वी मोहीम या ठिकाणी साल्हेर किल्ल्यावरती होते. मी खासदार निलेश लंके साहेबांनी आपल्या मावळ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांचे जे विचार आहे, हे विचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरावे, त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हे जे किल्ले आहे त्या किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, त्या ठिकाणी स्वच्छता राखली जावी. ज्या पूरक गोष्टी आहे आज आदर्शक असेल, या सगळ्या गोष्टी करून एक त्या गडाला किंवा त्या किल्ल्यांना एक वेगळं रूप देण्याचं माध्यम ते या माध्यमातून करताय आणि नक्कीच त्याचा बोध ही महाराष्ट्रातील जनता घेऊन खऱ्या अर्थानं आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे की शिवरायांचे विचार हे खऱ्या अर्थाने देशाला तारू शकतात. त्यांचे विचार आज आचरणात म्हणजे आपण सगळे आणतोय, परंतु त्या विचारावरनी चालणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने हे सगळे मावळे प्रयत्न करताय. म्हणून आपण सगळे त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या कार्यामध्ये आज आपण बघतो की प्रचंड उत्साहाने सगळी मंडळी आज सहभागी झालेली आहे. ज्याला जे वाटेल ते काम करताय. हा खऱ्या अर्थानं मला त्यांच्या कार्याचं सफलता दिसते असं मला वाटतं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.